नमस्कार. नमस्कार. आज आपण कोपरगाव येथील शहाजापूर येथे आलोय सूर्यवंशी बंधू यांच्या प्लॉटमध्ये आणि त्यांनी सोनम पाठीमागच्या सीझनला वापरले. त्यांच्याकडून आज आपण त्याच्याबद्दल औषधाचं रिझल्ट आलं, त्या कसं आलं, काय आलं त्यांच्याकडून माहिती घेऊया. तुमचा परिचय करून द्या. मी श्रीकांत संजय सूर्यवंशी. मी राहुल संजय सूर्यवंशी. शहाजापूर येथे आमचा प्लॉट आहे 2 एकराचा. 800 झाडं आहेत आमच्याकडे पूर्ण. तर मागच्या वर्षी आम्ही सोनमचा प्लॉटवर स्प्रे घेतलेला आहे. तर सुरुवातीला प्रमाण आम्ही 500 लिटरसाठी 50 ml घेतला होता. त्याच्यानंतर जसा टिपक्याचा किंवा पावसाचा जसा प्रभाव वाढला, वातावरणात आर्द्रता वाढली, त्याच्यानंतर आम्ही हा स्प्रे 500 लिटर पाण्यासाठी 100 ml केला आणि त्याचे आम्हाला खूप छान असे रिझल्ट मिळालेत. कुठेही पानावरती टिपका नाही किंवा फळावरती टिपका नाही. तेल्यासाठी खूप चांगला कंट्रोल मिळाला आम्हाला. महत्वाचं तेल्यासाठी हे लक्षात आलं पाहिजे इतर शेतकऱ्यांना. तेल्यासाठी चांगला कंट्रोल मिळाला. प्लस मध्ये हे औषध तुम्ही कुठल्याही औषधात मिक्स करून वापरू शकता. हो. आणि त्यासाठी सेपरेट औषध स्प्रे घ्यायची काही गरज नाही. बरोबर. आम्ही फक्त कॉपर आणि सल्फर सोडून त्यात मिक्स केलं नाही. बाकी जे आपले रेग्युलर फंजीसाईड आहेत किंवा कीटकनाशक आहेत त्यात हे चालतं. किती दिवसानंतर स्प्रे केलं आपण? मी दर आठवड्याला एक स्प्रे याचा केला. कोण स्प्रे कोण करते? तुम्ही करताय? स्प्रे मी करतो. कसं काय वाटतं स्प्रे करताना? काय स्प्रे करताना चांगलं वाटतं. फक्त तोंडाची काळजी घेतली पाहिजे. व्यवस्थित मास्कवर वापरलं पाहिजे. आग होती चेहऱ्याची जास्त, त्रास होतो हे सांगितलं आले. आणि त्याचे 100% रिझल्ट आहे सोनमचे. डोळ्याला चष्मा वापरला पाहिजे आणि मास्क वापरला पाहिजे, हे कंपल्सरी आहे. जरा ह्यांची झाडं डाळिंबाची झाडं आहेत, हे 8 झाडं आहेत. ती ह्यांच्याकडे रोपवाटिका आहे, नर्सरी पण आहे. ही आता नर्सरी आहे इथं. ह्यांच्याकडे रोपाच पण खूप मोठे काम आहेत. ह्यांचं बीटेक आपलं शिक्षण पण काय झाले जरा सांगायचं थोडक्यात माहिती. शिक्षण BE मेकॅनिकल झालंय. मी नर्सरी व्यवसाय करतो. तर आता चांगल्या प्रकारे जम बसवलाय. 3 वर्षापासून नर्सरी करतो इथे. आपल्याकडे कुठले रोप भेटतात काय ते? माझ्याकडे टोमॅटो, शिमला मिरची, वांगे, कोबी, फ्लॉवर, टरबूज, खरबूज आणि ऊसाची सुद्धा रोपवाटिका आहे आपल्याकडे. हो. आपलं हे ठिकाण जर आपल्या शहाजापूर हे ठिकाण जर आपल्या इतर शेतकऱ्यांना जर हे तुमची इथं नर्सरी असू दे किंवा आपलं सोनमाच्या औषधाची माहिती इतर शेतकऱ्यांना इथं सोनम डाळिंब तेलनियंत्रण करताना सोनम औषधं वापरताना माहीत व्हावं ह्या शेतकऱ्यांना. कारण लगतच्या शेतकऱ्यांनी इथले भरपूर कोपरगाव साईडचे शेतकरी, तुमच्या इथले शेतकरी, शिर्डीतले शेतकरी जर जवळच्या शेतकऱ्यांना भेटा येतील किंवा फोनवरती चौकशी करू शकतील विश्वास, तर इथं यायचं म्हणलं तुम्हाला भेटाय तर हे कुठला रोड आहे तुमच्या इथं पुढे जाणारा? शिर्डी लासलगाव रोड आहे. शिर्डी लासलगाव रोड, शहाजापूर. संकल्प हायटेक नर्सरी गुगलला लोकेशन आहे. लोकेशन टाकलं की डायरेक्ट तुम्हाला इथे घेऊन येईल. त्याच्यावरती माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, सगळं आहे. तुमचा नंबर पण सांगा, मोबाईल नंबर सांगा. मोबाईल नंबर 9766005162 आणि याचा नंबर आहे 9975453953. हे भाऊ शेती बघतात, कारण ह्यांनी क्षेत्र बदलूनही शेती क्षेत्रात क्रांती घेतली. म्हणजे हे आमचे पण भाऊ आहेत. ते आपले पण नाव सांगे. माझं नाव धनाजी केदार. मी पण फार्मामध्ये जॉब करत होतो. काय काम करत होता? फार्ममध्ये क्वालिटी कंट्रोल मध्ये होतो. तो 4 वर्ष जॉब सोडून मी या आपल्या शेतकरी मित्रांसाठी या सोनम या औषधाचं मार्केटिंग प्लस काय असेल ते सगळं बघण्यासाठी मी या शेती क्षेत्रामध्ये आलेलो आहे. तर यांचा प्लॉट आता रेस्टमध्ये आहे. तर आज त्यांच्या प्लॉटची छाटणी चालू आहे पाठीमागं. हे तुम्हाला सांगायचं म्हणजे आता डाळिंबात माल नाही, कारण महाग बघायचं तर माल नाही, आता छाटणी चालू आहे. तर मग आम्ही काय झालं शिर्डीला इथं आल्यानंतर चला भेट घेऊ शेतकऱ्यांना. कसं होतं ह्या टायमिंगला प्रत्येक माल असल्या टायमिंगला हेच होत नाही, परंतु हे शेतकऱ्याचा अभिप्राय बनवूया की माल नसताना जर वापरलं, पण औषध वापरलं होतं पूर्वी मागच्या. आता माल किती कुठल्या महिन्यात निघून गेला आपला? ऑगस्ट. आता हा फेब्रुवारी महिना आहे. तर शेतकऱ्यांना इथं जवळ आल्यानंतर एक अभिप्राय बनवूया, कारण माहीत होतं इतर शेतकऱ्यांना माहीत होतं की आपल्या बागेत माल किती निघाला तरी. आमचे 400 कॅरेट माल निघाला. 400 कॅरेट माल निघाला. एक म्हणजे आपल्या 8 झाडात 10 किलो पहिलं वर्ष होतं तुमचं. एक 10 किलो माल चाललं. पहिल्या वर्षाला झाडाला चांगला माल आहे. पहिल्याच वर्षाचं झाड आहे, डाळिंबाचं झाड आहे ते. तर आता छाटणी चालू आहे, आपण तिकडं पण जाणार आहोत. तसेच सोनम केदार इंडिया यूट्यूब चॅनलवर 100पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे अभिप्राय व्हिडिओ आहेत. आता जर तेल्यानियंत्रणासाठी म्हटलं तर इथल्या शेतकऱ्यांनी, शहाजापूर साईडच्या शिर्डी लगतच्या शेतकऱ्यांनी, शिर्डी इकडचा तालुका कुठला तुमचा? सिन्नर. सिन्नर तालुका
ह्या शेतकऱ्यांनी जर तुम्हाला जर ह्या रोडला आता लासलगाव रोड ना, जर शेतकऱ्यांना ह्या शेतकऱ्यांना जर भेटायला आला तर सोनम औषधाचा रिझल्ट हे शेतकरी फवारणारे शेतकरी पण तुम्हाला सांगतील. म्हणजे कसं आहे, एक विश्वासात पात्र ठरलेलं औषध आहे, वर्ल्ड क्लास औषध आहे, जागतिक लेवलचं. जगामध्ये युरोपमध्येही अशा पद्धतीचं औषध डेव्हलप झालेलं नाही जैविक क्षेत्रात. 1 लिटरमध्ये 10,000 लिटर पाणी होतंय. तर त्यांनी 5 लिटरसाठी 50 मिली वापरले आणि संकटमय काळात 100 मिली वापरायचं औषध. प्रत्येक व्हिडिओमध्ये हीच माहिती आहे, फक्त वेगवेगळ्या पद्धतीने सांगितली जाते. हां, आपण ह्यांच्या बागेत जरा ह्यांनी जरा इकडं मरचं जास्त प्रॉब्लेम होतो, पावसाचं प्रमाण जास्त आहे जरा, त्यामुळे त्यांनी लागण जरा जवळ केलेली आहे झाडं. तर आपण लागण आहे त्यांची. हां 12/8ची. हां, आपण बागेतनं पण जाऊया, चला तिकडं खाली जाऊ. गल्लीचं 12 फूट अंतर आहे. पासून औषध फवारणार आहेत. तर आता यांची बागेची छाटणी चालू आहे. औषध फवारणीसाठी खर्च येतोय तो 1 रुपया पर लिटर यानुसार येतोय. ॲज कम्पेअर दुसरी औषध कुठली या रेटमध्ये येत नाहीत. आणि रिझल्ट महत्त्वाचा आहे, रिझल्ट आला पाहिजे त्या औषधाचा कोणता. त्यासाठी डाळिंबावरील तेल नियंत्रणासाठी सोनम हे औषध अवश्य वापरा. प्रति लिटर पाणी असं 1 रुपया खर्च येतो. 1 रुपया. हां, म्हणजे 200 लिटर पाणीवाल्याला पॅकिंग सांगा कसं कुठलं पॅकिंग साईज आपल्याकडे अवेलेबल आहे 250 ml. 250 ml की मध्ये कुठल्या शेतकऱ्यांनी किती पाणीवाल्या शेतकऱ्यांनी कुठलं पॅकिंग घ्यावं ह्याबद्दल सांगा जरा. 200 ते 250 लिटर पाणी लागणाऱ्या शेतकऱ्यांनी 250 ml चं पॅकिंग घ्यायचं आहे. आणि तिथून पुढे 400-500 लिटर लागणाऱ्याने अर्धामध्ये घ्यायचं आहे. आणि 800 ते 1000, 1200, 2000 लागणाऱ्याने 1 लिटर मध्ये पॅकिंग साईज घ्यायची. 1 लिटर मध्ये किती पाणी होते? 1 लिटर मध्ये 10,000 होते. त्याबरोबर 100 ml औषध फ्री आहे ऑफर. त्यामध्ये 11,000 लिटर पाणी होतं 1 लिटर बरोबर. थोडक्यात किंमत 1 लिटरची 10,000 रुपये. आणि औषध कसं उपलब्ध होईल काय? औषध तुम्हाला कोणत्याही जिल्ह्यात, तालुक्याच्या ठिकाणी, कोणत्याही जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी तुम्हाला कुरिअरने किंवा एसटी पार्सलने अवेलेबल होईल. 1 ते 2 दिवसामध्ये तुम्हाला भेटून जाईल. काही ठिकाणी आपले डीलर पण आहेत, परंतु बऱ्याच भागात डीलर नाही. ते आता डीलर पण अपॉइंटमेंट चालू आहेत. जिथं डीलर असतील तिथं डीलरला आपल्या जवळ असतील तर डीलरला आपण संपर्क साधून तिथे जाऊ शकता. नसेल तर आपण पार्सल आणि कुरिअरद्वारे सोनम औषध वापरू शकता. तर हे शेतकरी येते ह्यांना, कारण नर्सरी केलेले आहे त्यामुळे त्यांच्याकडे बरेच शेतकरी येतात इथल्या साईडचे. आणि डाळिंबाची पण भरपूर लागण झालेली आहे. ते म्हणजे आमची दुकानदारांना पण आज भेटायला आम्ही इथं जाणार आहे आता. आणि त्यांच्या थोडं नर्सरीचं पण आपण जाऊया. त्यांनी एक बी मेकॅनिकल असूनही त्यांनी एक शेती क्षेत्रात एक प्रगती केलेली आहे सूर्यवंशी बंधू यांनी. तर आपण त्यांच्या पण नर्सरीचं आपण शेवटचा तिथं दाखवू थोडा व्हिडिओ, आणि त्यानंतर आपण व्हिडिओ पास करू. चला आपण तिकडे जाऊ नर्सरीच्या. चांगलं आहे, मी इथून पुढे कमेंट करू शकतो. खोकला एकदम वाकुरी गाव. हां पाणी 2 मिनिट. संगमनेर तालुक्यातील नर्सरीवाले शेतकरी आहेत, ओझर खुर्द साईडला वाकुरी गावचे शेतकरी आहेत. त्यांनी पण टोमॅटो त्यांच्या प्लॉटला जास्त दिवस चालला म्हणून एक व्हिडिओ आहे आपला. अभिप्राय त्यांनी दिला, भुरे हा रोग कंट्रोल होतोय. तर म्हणजे कसं आहे, आपण तरकारी पिकाकडे जरा सोनम औषधाचं म्हणजे जास्त आपण एक मला ही माहिती माहित नव्हती की टोमॅटोच्या व्हायरससाठी किंवा वेलवर्गीच्या व्हायरससाठी चालतंय म्हणून. आणि जगातील शेतकऱ्यांना रिकमेंड करू शकतो. जगातील पनामा रोग आहे, केळीच्या आतील खोड चढतो ना, त्या रोगावरही सोनम औषध सक्सेस झालंय. CCMV म्हणजे तुम्हाला सांगायचा अर्थ काय की जगात टॉप सगळ्यात औषध जैविक क्षेत्रातलं म्हणलं, ज्यातून आत खोड चढतंय ना ते थांबतंय. पूर्ण प्लॉट फेकून द्यावं लागतात. 15 दिवस जर माल काढायला राहिला तर तो जर पनामा जर आला, गुजरातमधील वडोदरा हा येथे हा रोग आहे, तर त्याच्यावर ट्रायल सक्सेस झालेले आहे. तर आपण ह्यांची नर्सरी थोडी दाखवूया. म्हणजे शेतकऱ्यांनी एक इथल्या लगेचच्या शेतकऱ्यांनी एक ह्यांची पण एक जाहिरात होईल आपल्या सोनम औषधाबरोबर. म्हणजे एक शेतकऱ्यांचं कसं होतंय, जाहिरात उभा राहा तुम्ही पण जावा. हे बंधू आहे त्यांचं, हे डाळिंबाचे औषध आपलं सोनम औषध फवारायला असतात. तर हे नर्सरीकडे असतात. ते म्हणले बागेकडे बघायला पण मला वेळ नसतं. हे आमचे बंधू बघतात तिकडे शेती डाळिंबाकडचे. तर आपण त्यांची नर्सरीतला आत दाखवू जरा, उघडा जा. हां, हे औषध रोपांवर चालतंय. वेलवर्गीय कारलं वेलावचा व्हायरस कंट्रोल करतंय, शिमला मिरचीचा व्हायरस करते, टोमॅटोचा भुरी ओला करपा. आता आपल्याकडे वांगे आहेत, टरबूज आहे, टोमॅटो आहे, कोबी आहे, मिरची आहे आणि फ्लावर पण आहे.
आपल्याकडे सगळ्या प्रकारचे भाजीपाला रोपे मिळतात. आणि ऊस आहे. ऊस आता सध्या मागणी वाढली आहे, पण मागणी वाढेल असं माहित नव्हतं. आता ऊस संपलाय आपल्याकडे आणि ऊस पण असतो आपल्याकडे. ही किती 20 गुंठे क्षेत्र आहे सगळं आपण हे केलेलं. आपल्याकडे शेडनेट हाऊस आहे आणि हे आपण याला पावसाळ्यासाठी टनेल वगैरे सगळं केलं. जर जवळच्या शेतकऱ्यांना एक मार्गदर्शन पण भेटेल आणि चांगल्या पद्धतीने, कारण ह्यांना रिझल्ट बऱ्याच औषधाचं, कुठल्या औषधाचा रिझल्ट चांगला येतं हे लगेच जाणवतं लगेच, म्हणजे कारण बरेच शेतकरी पण ह्यांच्याकडे येतात आणि ह्यांना पण बारीक निरीक्षण राहतं की ह्या औषधात खरंच, कारण ही माल विकून लोकांनी ह्याचा फायदा झाला पाहिजे तरच लोक म्हणजे आपल्याकडे वाढ जातं. तुमच्या ह्यांचं टोमॅटोचं त्यांनी रोपाचं मार्केट खूप मोठं आहे म्हणून सांगितलं. टोमॅटो किती जातात सीझनला रोपं तरी? सीझनला 20 लाखापर्यंत रोप. 20 लाख रोपं. हा, म्हणजे इथं कुठल्या सीझनमध्ये? पावसाळी. मे ते आम्ही जुलै ऑगस्ट पर्यंत सीझन चांगला. हां, मग रोपं पण इथल्या लगतच्या शेतकऱ्यांनी इथं शहाजापूर इथं संपर्क करा, रोपे अवेलेबल करून देऊ. हा रस्ता आहे इथं साईडचा, समोर चालले वाहनं चालले. आता वाहन गेले इथं या, म्हणजे हे वाहन जातात, म्हणजे जवळ लगत रस्त्या लगतच नर्सरी आहे, त्यामुळे तुम्हाला जास्त काय हुडकण्याची पण काही गरज नाही. हां, एक मिनिट मी पण बोलतो जरा, एक मिनिट माझ्या वेळेवरून आहेत काय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी जरा व्हिडिओमध्ये आलो नव्हतो, त्यामुळे जरा थोडं यात व्हिडिओमध्ये आलो आहे. मी तानाजी केदार इंडिया कंपनीचा डायरेक्टर. हे औषध म्हणजे माझ्या स्वतःच्या रिसर्चमधून कल्पनाशक्तीतून औषध तयार झालेलं आहे. एका लिटरमध्ये आम्ही कल्पना केली की 36,000 लिटर पाणी फवारणी तयार करायचं, शेतकऱ्यांना कमी पैशात औषध द्यायचं, म्हणजे स्वस्त जेवढं होईल येईल, जेवढं एका लिटरला 50 पैशापर्यंत खर्च यावा. परंतु ह्याला रुपये खर्चाला, कारण कॉन्सन्ट्रेशन एवढं 20 मिली 700 लिटरला आम्ही ट्राय केला, परंतु त्याचा रिझल्ट जरा कमी पद्धतीने वापरलं. म्हणजे 20 मिली लोकांना कल्पनेत बसायचं नाही की 20 मिली 700 लिटरला फवारावं नको. ते आतापर्यंत हे ऐकायचं लोकांना वेगळं वाटायचं. त्यांना आम्ही ट्रायला दिले, लोक औषध मारलं म्हणून सांगायचं विचारल्यानंतर, पण मारत नव्हती. कारण करपाला कोणी करू शकत नाही की 20 मिली 700 लिटर पाण्यात औषध टाकून रिझल्ट कसा बसेल, बिलीव्ह करणं. हा, आता 100 लिटर 10 मिली सांगितलं तर काय सरांना विश्वास बसत नाहीत. परंतु आपलं सोनम केदार इंडिया युट्यूब चॅनलवर 100पेक्षा जास्त व्हिडिओ असल्यामुळे शेतकऱ्यांना विश्वास झाला की ह्या औषधानं 10 मिली सुद्धा रिझल्ट येतोय. कारण आज लिटर औषध टाकली, 2-2 किलो 3-3 किलो वापरून रिझल्ट बसत नाहीत तेल्या नियंत्रणासाठी. तर सोनम औषधानं डाळिंबावर तेल्या नियंत्रण होतंय. वेगवेगळ्या वेलवर्गीय पिकावर पण आपलं औषध सक्सेस झालंय. ज्या जगात ज्या किडीच्या पनामा रोगावर औषध नव्हतं त्या रोगा पण औषध सक्सेस झालं हेच औषध. तर त्याचं प्रमाण व्हिडिओमध्ये सगळे व्हिडिओ बघा सोनम केदार इंडिया युट्यूब चॅनलवर, मग तुम्हाला सर्व माहिती कळेल. विश्वास आणि आपलं प्रत्येक व्हिडिओ शेतकऱ्यांचा नंबर आहे. तुम्हाला तिथं गेला तर म्हणजे काय होतंय, तुम्ही शेतकऱ्यांना फोन करू शकता, ज्याला वाटतं तो शेतकरी तिथं जाऊन माहिती भेटू शकता. म्हणजे द्राक्ष बागेसाठी काय काम करतात? द्राक्षाला फवारणी शेतकरी एवढी करतात की काय होतंय की त्याचं रिझल्ट कसं घ्यायचं. आम्ही दावणी रोगावर घेतलं होतं, ट्राय केलं, परंतु दिवसाला ती काय करतात, सकाळी एक संध्याकाळी एक 2-3 दिवस टायमिंग पाहिजे. मग त्याचा रिझल्ट काय बाहेर पडतात हे आम्हाला निरीक्षण करता आलं नाही. दावण्याला ट्राय थोडंफार नॉर्मल, कसं होतं 100% ते दुसरं जर 10 औषध मारलं तर तो रिझल्ट कसला येतो ते माहित नाही, कळतो. मग इतर तुम्ही 5 औषध मारल्यानंतर रिझल्ट कुठल्याच आहे काय कळत नाही. भोरीवर चालतंय, पर्सेंटेज मध्ये 70-80% रिझल्ट येतोय, पण कसा आहे की राहिलेला जर तो येतोय का किती पर्सेंट येतोय हा कन्फर्म पण झालं नाही. त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पिकावर पण सोनम औषध ट्रायल घ्या, व्हायरसजन्य पिकावर. तुम्हाला जर ट्रायल घ्या, आता आंब्याचं मॉरलिफेशन म्हणजे गुच्छ होतं त्याच्यावर पण औषध सक्सेस झालेलं आहे. असे बऱ्याच शेतकऱ्यांनी ट्रायल घेतलं होतं हे औषध. चला तर मग ती, कारण झाड काढावं लागतंय, ते रोगा पर्णगुच्छ झाल्यानंतर, फुलाला गुच्छ आल्यानंतर तो झाड काढून टाकायला लागतंय. मग अशा रोगा पण सक्सेस झालेला आहे. धन्यवाद.